हे उत्तम मंगल आहे, हे तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. दान देणे म्हणजे योग्य व्यक्तीला, जसं आपण नियमितपणे पूजनीय भिक्खू संघाला आपण आपल्या घरी आदरपूर्वक निमंत्रित करून समन्ता चक्रवालेषु अत्रा गच्छन्तु देवता सधम्मं मुनिराजस सुनन्तु सगमुखदं धम्मसवनकालो अयं भदन्ता धम्मसवनकालो अयं भदन्ता परीत धम्मसवनकालो अयं भदन्ता. संपूर्ण जगाला ज्यांनी मानवतेचा आर्य संदेश दिला, ज्यांचं संपूर्ण चित्त पौर्णिमेच्या शीतल चंद्रमाप्रमाणे निष्कलंकी, गंभीर आणि चतुर होतं, ज्यांनी 2500 वर्षापूर्वी स्वकष्टामधून अशा एका धम्माची निर्मिती केली, अशा एका धम्माची स्थापना केली. प्रत्येक मनुष्याने धम्माच्या धम्मविण्याप्रमाणे वाटचाल केली असता निश्चितच मनुष्य हा दुःख आणि मृत्यूच्या भवचक्रामधून परिपूर्णपणे दुःखमुक्त होतो. असा तथागत प्रेरित तथागतांचा पवित्र बोध धम्म व याच धम्माचा केवळ या भारत देशामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये प्रचार आणि प्रसार करणारा व तथागतांच्या सुमार्गावरती अधिष्ठित असलेला तथागतांचा पूजनीय श्रावक संघ, पूजनीय भिक्खू संघ, प्रथमतः या 3 रत्नांना विनम्र अभिवादन व ज्यांच्या अशा महान धर्मक्रांतीमुळे आज आपण या भारत देशामध्ये एक आदर्श माणूस म्हणून जीवन जगत आहोत, ज्यांनी माणसाला माणूस म्हणून जीवन जगण्याचा मानवी अधिकार प्राप्त करून दिला, ज्यांनी खऱ्या अर्थाने या भारत देशाला राज्यघटना लिहून दिली, असे या देशाचे खरेखुरे देशभक्त परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मक्रांतीमध्ये जीवन समर्पित उपस्थित पूजनीय भिक्खू संघ, भिक्खू संघामधील आजच्या या ऑनलाईन बुद्धिस्ट कॉन्फरन्सचे उद्घाटक पूज्य भदंत प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपालजी महास्थवीर, पूज्य भदंत डॉक्टर भिक्खू इंदमसजी महास्थवीर, संपूर्ण भिक्खू संघाला मी या ठिकाणी त्रिवार अभिवादन करतो. आणि या ठिकाणी हे जे ऑनलाईन बौद्ध धम्म परिषद आहे, ही ऑनलाईन बौद्ध धम्म परिषद आपण बुद्धास टीचिंग या चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या आपण त्या ठिकाणी जगामधलं जे सर्वश्रेष्ठ बुद्ध वचन आहे, परित्राण पाठ आहे आणि मनुष्याच्या कल्याणासाठी जो तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेला धम्म आहे, तो उपदेश आपण घर बसल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी श्रवण करीत आहात. मी सर्वप्रथम आपल्या सर्वांनाच या ठिकाणी वैशाख पौर्णिमेच्या, बुद्ध पौर्णिमेच्या आपल्या सर्वांना, सर्व उपासक उपासिकांना, बंधू भगिनी मातांना सर्वांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. सर्वांच्या प्रती या ठिकाणी मी मंगल कामना या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, वैशाख पौर्णिमेला तथागत भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये महत्त्वपूर्ण अशा
3 घटना घडलेल्या आहेत. तसं बघायला गेलं, बौद्ध साहित्याचं जर आपण अध्ययन केलं, त्रिपिटकाचा जर आपण अध्ययन केलं, अभ्यास केला, तर प्रत्येकच पौर्णिमेला तथागत भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी घटना, महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत. परंतु तथागत सम्यक संबुद्ध असे एक सम्यक संबुद्ध आहे की त्यांच्या वैशाख पौर्णिमेला त्यांच्या जीवनामध्ये महान अशा 3 प्रामुख्याने घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत. त्या ठिकाणी प्रामुख्याने पहिली घटना अशी आहे, माता महामाया देवींच्या म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा जन्म या वैशाख पौर्णिमेला झालेला आहे. नंतर सिद्धार्थ गौतमाला ज्ञानाची प्राप्ती, सम्यक संबोधीची प्राप्ती देखील याच वैशाख पौर्णिमेला झालेली आहे. ते सिद्धार्थ गौतमाचे सम्यक संबुद्ध झालेले आहेत. देव आणि मनुष्यांचे शास्ता झालेले आहेत. देव आणि मनुष्यांचे ते गुरु झालेले आहेत आणि त्यांना सम्यक संबोधीची ज्ञानाची प्राप्ती याच वैशाख पौर्णिमेला झालेली आहे. आणि तथागत सम्यक संबुद्धांना जेव्हा ज्ञानाची प्राप्ती झाली, ज्ञानाच्या प्राप्तीपासून ते स्वयं तथागत भगवान बुद्धांनी त्यांच्या महापरिनिर्वाणापर्यंत शहरामध्ये जाऊन, जनपदामध्ये जाऊन, खेड्यांपाड्यांमध्ये जाऊन तथागत भगवान बुद्धांनी मनुष्याच्या कल्याणासाठी, मनुष्याच्या सुखासाठी, मनुष्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि विशेष करून मनुष्य केवळ मनुष्यावरतीच नव्हे तर संपूर्ण सत्वावरती अनुकंपा करून तथागत भगवान बुद्धांनी सर्वच सत्वांच्या दुःखमुक्तीसाठी हा तथागत भगवान बुद्धांनी धम्माचा उपदेश या ठिकाणी केलेला आहे. तर मी या ठिकाणी पूज्य भदंत डॉक्टर इंदवंसजी महास्थवीर यांना देखील मी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांनी ऑनलाईन बौद्ध धम्म परिषदेला या ठिकाणी निमंत्रित करून मला या ठिकाणी धम्मोपदेश करण्याची संधी त्यांनी या ठिकाणी प्राप्त करून दिलेली आहे. तर मी पूजनीय भंतेला देखील या ठिकाणी त्रिवार अभिवादन करतो. आपण प्रामुख्याने जर बघितलं, वैशाख बौद्ध पौर्णिमा, वैशाख पौर्णिमा असेल, बुद्ध पौर्णिमा आहे, तर याची आपण सुरुवात कशा प्रकारे करायला पाहिजे किंवा या दिवशी आपण आपल्या जीवनामध्ये कुठलं कार्य, कुठलं आचरण करायला पाहिजे. तर स्वयं तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की जे श्रद्धावान उपासक उपासिका असतात, पूजनीय भिक्खू संघ असतो, पूजनीय भिक्खू भिक्खुनी संघ असेल, तर प्रामुख्याने उपासक आणि उपासिकांसाठी स्वयं तथागत भगवान बुद्धांनी आजच्या दिवशी काय करावं, कुठलं कर्म करावं यावरती मी थोडंसं प्रवचन देण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे. तर आपण वैशाख पौर्णिमेला, बुद्ध पौर्णिमेला आपण सर्वप्रथम उठल्याच्या नंतर सकाळच्या प्रहरी आपल्या शरीराची स्वच्छता केल्याच्या नंतर, घराची स्वच्छता केल्याच्या नंतर सर्वप्रथम जगामधील सर्वश्रेष्ठ सम्यक संबुद्धाची आपण पुष्प, धूप आणि दीपाने त्या ठिकाणी आपण वंदना केली पाहिजे. त्या ठिकाणी आपण बुद्धवचन, परित्राण पाठ त्या ठिकाणी श्रवण केलं पाहिजे आणि तथागत भगवान बुद्धांना त्या ठिकाणी आपण त्रिवार अभिवादन केलं पाहिजे. आणि त्रिवार अभिवादन केल्याच्या नंतर विशेष करून बौद्ध उपासक आणि उपासिकांनी म्हणजे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी प्रामुख्याने आपण अष्टशील उपोषणाचं आपण पालन केलं पाहिजे. दैनंदिन जीवनामध्ये गृहस्थ जीवन जगत असताना आपण नियमितपणे पूजनीय भिक्खू संघाच्या माध्यमातून, पूजनीय भिक्खू संघाकडनं आपण त्रिसरणास पंचशील आपण आपल्या जीवनामध्ये दररोज त्या ठिकाणी पालन करत असतो किंवा त्यांच्याकडनं आपण शील, पंचशील त्या ठिकाणी आपण ग्रहण करत असतो. परंतु वैशाख पौर्णिमा असेल, अष्टमी असेल, उपोषण असेल किंवा दुसऱ्या कुठल्या पौर्णिमा असेल, तर या दिवशी विशेष करून आपण त्या ठिकाणी अष्टशिलेचं आपण पालन केलं पाहिजे. जसं की आपण दररोजच्या जीवनामध्ये आपण पंचशील घेत असतो. जसं की पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि, अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादियामि, कामेषु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामि, मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि, सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणी सिक्खापदं समादियामि.
हे त्रिसन्नास पंचशील आपण दैनंदिन जीवनामध्ये त्या ठिकाणी आपण भिक्खू संघाकडून श्रवण करून घेत असतो आणि त्याचा आपण आपल्या जीवनामध्ये पालन करत असतो. परंतु वैशाख पौर्णिमा असेल किंवा अन्य पौर्णिमा असेल तर त्या दिवशी आपण अष्ट उपोषणशीलाचं आपण प्रत्येकाने पालन केलं पाहिजे. त्या ठिकाणी आपण जवळ जर विहार असेल तर आपण विहारामध्ये गेलं पाहिजे आणि तिथे पूजनीय भिक्खू संघ असतील तर त्यांना आपण जाऊन त्या ठिकाणी अष्टशील त्यांच्याकडनं आपण श्रवण केलं पाहिजे. आता हे आपण पंचशील तर आपल्याला सर्वांनाच मुखगत आहे, त्याचा अर्थ देखील आपल्याला माहिती आहे. तर मग अष्टशील काय आहे? जे पहिले 5 शील आहेत त्यामध्येच 3 शील अधिक त्या ठिकाणी ॲड करण्यात आलेले आहेत. जसं की अष्टशिलेमध्ये आहे, आपण सुरुवातीला म्हणतो नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. हे त्रिसन्नास पंचशिलेमध्ये देखील आहे आणि अष्टशिलेमध्ये देखील हे आहे. म्हणजे त्रिसन्नास पंचशिलेमध्ये जे 5 शील आहेत त्या 5 शिलामध्ये 3 शील अधिक त्या ठिकाणी ॲड करण्यात आलेले आहेत. तर ते शील अशा प्रकारे आहेत. पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि. हे अष्टशिलेमधलं पहिलं शील आहे आणि हे शील पंचशिलेमध्ये देखील पहिलं शील आहे. दुसरं शील आहे अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादियामि. हे त्रिसन्नास पंचशिलेमध्ये देखील आहे आणि अष्टशिलेमध्ये हे देखील आहे. तर याचा आपण अष्टशिलेचा आपण या गाथासोबतच आपण या ठिकाणी अर्थ देखील आपण मी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. जसं की पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि. म्हणजे मी माझ्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारे कुठल्याही प्राण्यांची हत्या करणार नाही, कुठल्याही प्राण्याला मी विनाकारण त्रास देणार नाही. मी प्राणी हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो. हे पहिलं शील तथागत भगवान बुद्धांनी मनुष्याच्या कल्याणासाठी सांगितलेलं आहे. दुसरं शील आहे अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादियामि. म्हणजेच मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो. हे दुसरं शील आहे. तिसरं शील आहे अब्रह्मचर्या वेरमणी सिक्खापदं समादियामि. हे अष्टशिलेमधील तिसरं शील आहे अब्रह्मचर्या. म्हणजे याच दिवशी आपण ब्रह्मचर्याचं त्या ठिकाणी आपण काटेकोरपणे आपण पालन करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. चौथं शील आहे मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि. हे त्रिसन्नास पंचशिलेमध्ये आहे आणि अष्टशिलेमध्ये देखील हे चौथं शील आहे. आता मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि याचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ असा होतो, मी चहाडी चुगली करण्यापासून, खोटं बोलण्यापासून, असत्य वचन बोलण्यापासून, कटू वचन बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आपण संसारिक जीवन जगत असतो, पारिवारिक जीवन जगत असतो, कौटुंबिक जीवन जगत असताना, सामाजिक जीवन जगत असताना आपण जर एखादं असत्य वचन बोललं, कटू वचन बोललं तर परिवारामध्ये त्या ठिकाणी कलह निर्माण होत असतो. समाजामध्ये त्या ठिकाणी वाद निर्माण होत असतो. तर कशामुळे? कटू वचन, असत्य वचन, कठोर वचन बोलल्यामुळे, म्हणजे खोटं वचन बोलल्यामुळे. म्हणून तथागत भगवान बुद्धांनी हे जे चौथं शील सांगितलं आहे मुसावादा वेरमणी, म्हणजेच मी चहाडी चुगली करण्यापासून, खोटं बोलण्यापासून, असत्य वचन बोलण्यापासून मी अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो. हे चौथं शील तथागत भगवान बुद्धांनी अष्टशिलेमध्ये सांगितलेलं आहे. पाचवं शील आहे सुरामेरय मज्जपमाद ठाणा वेरमणी सिक्खापदं समादियामि. याचा अर्थ तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. सुरामेरय म्हणजे कुठल्याच प्रकारच्या दारू असेल, ड्रग्स असेल, गांजा असेल, याच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची मी प्रतिज्ञा ग्रहण करतो. आपण सर्वजण टेलिव्हिजनच्या माध्यमातून, वृत्तपत्राच्या माध्यमातून आपण दररोज आपण या ठिकाणी बातम्यांमध्ये बघत असता, न्यूजपत्रांमध्ये आपण या ठिकाणी वाचत असता की मद्यपान केल्याच्या नंतर काय काय होत असतं. मनुष्याला कुठल्याच प्रकारे भान नसतं, मनुष्य बेभान होत असतो. म्हणून ह्या गोष्टीचं हे
पंचशिलाचं म्हणजे हे जे 5वं शिला आहे, या पाचव्या शिलाचं आपण आपल्या जीवनामध्ये प्रामुख्याने आपण पालन केलं पाहिजे. 6वं शील तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं की विकाल भोजना वेरमणी सिक्खापदं समादियामि. विकाल भोजना म्हणजे मी अवेळी भोजन करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो. अवेळी म्हणजे काय? आपण दैनंदिन जीवनामध्ये 12च्या अगोदर त्या ठिकाणी आपण भोजन ग्रहण करत असतो. अवेळी म्हणजे विकाल भोजना वेरमणी सिक्खापदं समादियामि हे तथागत भगवान बुद्धांनी कशासाठी सांगितलेलं आहे? विकाल भोजना वेरमणी सिक्खापदं समादियामि म्हणजेच मी अवेळी भोजन करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो. आता अवेळी भोजन केल्याच्या नंतर काय त्याचे दुष्परिणाम होतात आपणा सर्वांनाच माहिती आहे. आपण सकाळी जर 10-11 वाजता जर त्या ठिकाणी भोजन करत असेल तर त्या ठिकाणी आपलं शरीर चांगलं तंदुरुस्त राहतं. आपण तंदुरुस्त राहतो. मनुष्य चांगल्या प्रकारे कार्य करू शकतो. मनुष्याच्या मनामध्ये कसल्याही प्रकारचा आळस येत नाही, कंटाळा येत नाही, आळसवाणी वाटत नाही. परंतु जर आपण विकाल भोजना केलं, अवेळी जर आपण भोजन ग्रहण केलं तर अवेळी भोजन केल्याच्या नंतर मनुष्याला आळस येतो, कंटाळा येतो, कुठल्याही कामामध्ये मनुष्याचं लक्ष लागत नाही आणि तो संपूर्ण दिवस आहे तो त्या ठिकाणी आळसामध्ये निघून जात असतो. म्हणून तथागत भगवान बुद्धांनी 6वं शील सांगितलं की विकाल भोजना वेरमणी सिक्खापदं समादियामि. मी अवेळी भोजन करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो. हे 6वं शील आहे. 7वं शील तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे नच्च गीत वादित विसुकदसना माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाणा वेरमणी सिक्खापदं समादियामि. नच्च गीत वादित म्हणजेच जे काही नाच गाणे, जे खेळ आहेत, जे संगीत आहे, आपण दैनंदिन जीवनामध्ये त्याच गोष्टी आपण बघत असतो, त्याच गोष्टी आपण आचरणामध्ये आणण्याचा आपण प्रयत्न करत असतो. पण ह्या गोष्टी निरर्थक आहेत. जर नाच गाणं असेल, नच्च गीत वादित नाच गाणे असेल, माला गंध विलेपन ज्या सुगंधित माला असतील, द्रव्य असेल, सुगंध असेल, त्याचं सेवन करण्यापासून, विभूषण ठाणा वेरमणी म्हणजेच नाना प्रकारचे जे काही मौल्यवान अलंकार आहेत ते अलंकार धारण करण्यापासून मी अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो. हे 7वं शील तथागत भगवान बुद्धांनी अष्टशिलेमध्ये सांगितलेलं आहे. आणि जे 8वं शील आहे उच्चासयना महासयना वेरमणी सिक्खापदं समादियामि. जे उच्च जे आसन असतात, बेड असतात, त्या बेडवरती मी झोपण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो. हे तथागत भगवान बुद्धांनी उपोसतामध्ये म्हणजे अष्टशिलेमध्ये हे तथागत भगवान बुद्धांनी 8 जे नियम सांगितलेले आहेत हे सर्व उपासक उपासिकांसाठी पौर्णिमेच्या दिवशी हे पालन करायचे असतात. निश्चितच आणि सर्व उपासक उपासिकांनी पौर्णिमेच्या दिवशी, उपोसताच्या दिवशी प्रामुख्याने या अष्टशिलेचं पालन जर त्यांच्या जीवनामध्ये केलं तर निश्चितच त्यांच्या जीवनामध्ये सुख, शांती, आयुष्य, आरोग्य, वर्ण आणि बलाची त्या ठिकाणी त्यांना प्राप्ती होत असते. तर महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांना जेव्हा ज्ञानाची प्राप्ती झाली तर ज्ञानाच्या प्राप्तीपासून ते त्यांच्या सम्यक संबुद्धाच्या महापरिनिर्वाणापर्यंत तथागत भगवाननी त्यांचं संपूर्ण आयुष्य धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, मनुष्याच्या कल्याणासाठी, मनुष्याच्या सुगतीसाठी, मनुष्याच्या दुःखमुक्तीसाठी तथागत भगवान बुद्धांनी हा धम्माचा उपदेश गावांमध्ये जाऊन, शहरांमध्ये जाऊन स्वयं तथागत भगवान बुद्धांनी दिलेला आहे. तर जेव्हा तथागत भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये एक वेळ त्या ठिकाणी वास्तव्य करीत होते तर एकदा वेळेस वास्तव्य करीत असताना त्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांनी महामंगल सूत्राचा त्या ठिकाणी मनुष्याच्या कल्याणासाठी उपदेश केलेला आहे. त्या ठिकाणी अनेक देवता त्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी येऊन तथागत भगवान बुद्धांना म्हणतात एवं मे सुतं एकं समयं भगवा सावधीय विहरति जेतवने अनाथपिंडिकस्य आरामे अत्थको अयंतरा देवता अभिकंताय रत्तिया अभिकंतवन्ना केवल कप्पं जेतवनं ओभासेत्वा
येन भगवा तेनोपसंख्यमी उपसंख्यमित्वा भगवन्तं अभिवादेत्वा एकमन्तं 88 एकमन्तं हिताकोसा देवता भगवन्तं गाथाय अज्यभासी. म्हणजे त्या ठिकाणी सत्पुरुष देव आणि देवता त्या ठिकाणी संपूर्ण जेतवन प्रकाशित करून आपल्या दिव्यमय तेजाने त्या ठिकाणी प्रज्वलित करून त्या ठिकाणी जेतवनामध्ये तथागत भगवान बुद्धांच्या दर्शनासाठी येतात. कारण तथागत भगवान बुद्ध त्या ठिकाणी जेतवनामध्ये वास्तव्य करीत असतात आणि आल्याच्या नंतर त्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांकडे येतात आणि तथागत भगवान बुद्धांना अभिवादन करून त्या ठिकाणी गाथेने तथागत भगवान बुद्धांना म्हणतात की भगवान, आम्ही पुष्कळ देव आणि मनुष्यांनी मनुष्याच्या कल्याणाबद्दल सांगितलेलं आहे. पुष्कळ मनुष्यांनी आणि पुष्कळ देवता लोकांनी मनुष्याच्या मंगलासाठी सांगितलेलं आहे. तर कुठल्या प्रकारचं मंगल केल्याच्या नंतर, कुठलं प्रकारचं कार्य केल्याच्या नंतर मनुष्याच्या जीवनाचं जयमंगल होतं ते कृपया करून आपण आम्हास सांगावे. अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी देवता लोक स्वयं तथागत भगवान बुद्धांना त्या ठिकाणी करतात. तर तथागत भगवान बुद्धांनी महामंगल सूत्राच्या द्वारे त्या ठिकाणी मनुष्याच्या कल्याणासाठी तो प्रामुख्याने उपदेश केलेला आहे. महामंगल सूत्र याचा अर्थ काय होतो की महान, खूप मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्याच्या कल्याण ज्याच्यामध्ये आहे तेच महामंगल सूत्र. म्हणजे सूत्र म्हणजे काय? तथागत भगवान बुद्धांचा उपदेश, जो मंगलासाठी उपदेश केलेला आहे त्यालाच महामंगल सूत्र असं म्हणतात. आपण म्हणत असतो बहुदेवा मनुष्याच मंगलानी अचिंतयू आखंगमाना सोतानं ब्रूहि मंगलमुत्तमं. मग त्या ठिकाणी काही देवता त्या ठिकाणी येतात आणि देवता आल्याच्या नंतर त्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांना विनंती करतात. त्या ठिकाणी म्हणतात की स्वतःचे कल्याण इच्छिणाऱ्या पुष्कळ देवांनी आणि माणसांनी मंगलाविषयी विचार केला असता उत्तम मंगल कोणते ते कृपया करून भगवान आपण आम्हास सांगावे. म्हणजे अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी देवता लोक स्वयं तथागत भगवान बुद्धांना करतात. तर त्या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध उपदेश करताना देवता लोकांना उपदेश करताना म्हणतात असे वनाच बालानं पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयानं एतं मंगलमुत्तमं. बघा, पहिला उपदेश तथागत भगवान बुद्ध सांगतात महामंगल सूत्राद्वारे, मूर्खाची संगती न करणे, शहाण्या माणसाची संगती करणे व पूजनीय लोकांची पूजा करणे हेच उत्तम मंगल होय. बघा, आपण आपल्या जीवनामध्ये कधीच मूर्ख व्यक्तींशी संगती करता कामा नये. आपले जर 100 जरी मित्र असतील परंतु ते मूर्ख असतील, ते आपल्याला अधोगतीकडे घेऊन जाणारे असतील, धम्माच्या मार्गावरती ते अरूढ नसतील, धम्माचं श्रवण करणारे नसतील, ते आपल्याला अधोगतीकडे अकुशल कर्म करण्याकडे घेऊन जाणारे जर अशा प्रकारचे आपले मित्र असतील तर तात्काळ आपण त्या मित्रांपासून आपण दूर जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तथागत भगवान बुद्ध म्हणतात जर तुमचे 100 मित्र असतील परंतु ते अकुशल कर्म करणारे असतील, धम्माला जाणारे नसतील, धम्माला श्रवण करणारे नसतील, तर तथागत भगवान बुद्ध म्हणतात तुम्ही आयुष्यभर एकटे जरी चाललात तरी ते ठीक आहे, परंतु मूर्ख लोकांची संगती कधीच आपल्या जीवनामध्ये आपण करता कामा नये. तर कुठल्या लोकांची आपण संगती केली पाहिजे? मूर्खाची संगती न करणे, शहाण्या माणसाची, म्हणजे जे शहाणे लोक आहेत, धम्मवान लोक आहेत, जे धम्माला नियमितपणे जाणत असतात, धम्माच्या विनयाप्रमाणे आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतात, तर अशाच लोकांची आपण, शहाण्या लोकांची आपण संगती केली पाहिजे. अशाच लोकांसोबत आपण वास्तव्य केलं पाहिजे. आणि जे पूजनीय लोक आहेत, जे आपल्यासाठी, जे आपले माता पिता पूजनीय असतात, आपले धम्मगुरू पूजनीय असतात, जे धम्माचा प्रचार आणि प्रसार अहोरात्र त्या ठिकाणी करीत असतात, तर अशा पूजनीय लोकांची पूजा करणे हेच उत्तम मंगल आहे. हे पहिलं मंगल तथागत भगवान बुद्धांनी महामंगल सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. दुसरं शील तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं आहे की पतिरूपदेश वासोच पुब्बेच कतपुय्यता अत्तसम्मापनिधीच एतं मंगलमुत्तमं. तथागत भगवान बुद्ध म्हणतात अनुकूल स्थळी वास करणे
म्हणजे अनुकूल स्थळी म्हणजे योग्य ठिकाणी आपण निवास करणे, वास्तव्य करणे, याला तथागत भगवान बुद्धांनी अनुकूल स्थळी म्हणजे योग्य ठिकाणी त्या ठिकाणी आपण राहिलं पाहिजे, निवास केलं पाहिजे. पूर्वजन्म संचित पुण्य संपादन करणे म्हणजेच आपण आपल्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये आपण पुण्यकर्म त्या ठिकाणी आपण दैनंदिन जीवनामध्ये संपादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपल्याला सन्मार्गावर लावणे हे उत्तम मंगल आहे. मनुष्याचं मन क्षणाक्षणाला इकडे तिकडे भटकत असते. मनुष्याच्या मनामध्ये मिनिटामध्ये हजारो असे विचार, कधी कुशल असतील, कधी अकुशल विचार असतील, तर ते विचार मनुष्याच्या मनामध्ये येत असतात. परंतु जे लोक ध्यान साधनेचा अभ्यास करत असतात, विपश्यनेचा अभ्यास करत असतात, तर त्यांच्या मनामध्ये कसल्याच प्रकारचे असे अकुशल विचार त्यांच्या मनामध्ये प्रवेश करीत नाही. तथागत भगवान बुद्ध म्हणतात, जर एखाद्या घराची छत तिला जर छिद्रे असतील तर एखाद्या घराचं जर छत व्यवस्थित नसेल तर पावसाळ्याच्या कालावधीमध्ये ते त्या छतामधून त्या घरामध्ये पाऊस किंवा पाण्याच्या धारा त्या घरामध्ये प्रवेश करीत असतात. त्याचप्रमाणे तथागत भगवान बुद्ध म्हणतात, जो व्यक्ती जर साधनेचा अभ्यास करत असेल, विपश्यनेचा अभ्यास करत असेल, धम्माला नियमितपणे जाणण्याचा प्रयत्न करत असेल, तर अशा कुशल कर्म करणाऱ्या व्यक्तींच्या मनामध्ये अकुशल कर्म कधीही प्रवेश करीत नसतात. तर हे दुसरं तथागत भगवान बुद्धांनी मंगल सांगितलं आहे. म्हणजे अनुकूल स्थळी म्हणजे योग्य ठिकाणी आपण वास्तव्य केलं पाहिजे. नियमितपणे आपण कुशल कर्म, पुण्यकर्म त्या ठिकाणी आपण संपादित केलं पाहिजे. आणि आपलं जे क्षणाक्षणाला जे मलिन होणारं मन आहे, या मनाला आपण सन्मार्गावर लावणे हेच उत्तम मंगल हे तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. नंतर सांगितलं आहे, बाहू सचंच सी पंच विनयोच सुशिक्षितो सुभाषिताच या वाचा एतं मंगलमुत्तम. अंगी बहुश्रुतपणा असणे, कला संपादन करणे, अंगी शिष्टता बाळगणे व सुभाषण करणे हे उत्तम मंगल आहे. तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे, कौटुंबिक जीवन जगत असताना, पारिवारिक जीवन जगत असताना, सामाजिक जीवन जगत असताना आपल्या अंगी बहुश्रुतपणा असले पाहिजे. म्हणजेच आपल्या अंगी नम्रता असली पाहिजे. आपल्या अंगामध्ये कसल्याच प्रकारची ताठर भूमिका असता कामा नये. जो मनुष्य धम्माचं आचरण करीत असतो तर त्या व्यक्तींचं मन हे नम्रत असतं. तर तथागत भगवान बुद्ध म्हणतात की आपल्या अंगी बहुश्रुतपणा असला पाहिजे आणि नाना प्रकारच्या आपण कला त्या ठिकाणी, नाना प्रकारचं ज्ञान त्या ठिकाणी आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात केलं पाहिजे. अंगी शिष्टता बाळगणे, नम्रपणा बाळगणे आणि आपली वाणी नियमितपणे हे मृदू असली पाहिजे, कोमल असली पाहिजे. हेच उत्तम मंगल आहे हे तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. नंतर माता पितु उपट्ठानं पुत्रदारच संगहो अनाकुलाच कंबंता एतं मंगलमुत्तम. आई वडिलांची सेवा करणे म्हणजेच माता पित्यांची आपण सेवा केली पाहिजे. पत्नी मुलं बाळांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करणे व अयोग्य उलाढाली न करणे हेच उत्तम मंगल आहे. यामध्ये तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की जे आपले माता पिता असतात, ज्यांनी आपल्याला जन्म दिलेला असतो, लहानाचं मोठं केलेलं असते, पहिले जे गुरु असतात तेच आपले माता पिता असतात. म्हणून जेव्हा माता पिता आपण लहान असताना ज्या प्रकारे आपली काळजी घेतात, स्वतःची काळजी न घेता आपल्या पुत्राची त्या ठिकाणी काळजी घेत असतात, त्याला ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात. परंतु जेव्हा आपले माता पिता वयोवृद्ध होत असतात, जेव्हा त्यांना आपली गरज असते, तेव्हा त्यावेळी आपण आपलं आद्य कर्तव्य आहे तर त्या वेळेस आपण आपल्या माता पित्यांची, आपल्या आईवडिलांची सेवा आपण त्या ठिकाणी प्रामुख्याने केली पाहिजे. तथागत भगवान बुद्ध म्हणतात, जर एखादा व्यक्ती विचार करेल की मला माझ्या मातापित्याने जन्म दिलेला आहे, माझ्या सर्वच गोष्टी मातापित्याने त्या ठिकाणी मला प्राप्त करून दिलेल्या आहेत, तर मी माझ्या मातापित्याला, माझ्या आईवडिलांना माझ्या दोन्ही बाहूवरती त्या ठिकाणी बसवेल आणि संपूर्ण आयुष्यभर त्यांना त्याच्या खालीच उतरू देणार नाही, त्यांची सेवा मी तिथेच करेल. तर तथागत भगवान बुद्ध म्हणतात,
जर एखाद्या व्यक्तीने अशा प्रकारची जर कल्पना केली असेल की माझ्या मातापित्याला मी माझ्या बाहूवरती 100 वर्षापर्यंत त्यांना त्या ठिकाणी ठेवेन आणि ज्यांना ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी लागतील त्या ठिकाणी त्या गोष्टी देण्याचा त्यांना मी प्रयत्न करेन. परंतु तथागत भगवान बुद्ध म्हणतात अशा व्यक्तीने 100 वर्ष जरी मातापित्याला त्या ठिकाणी ठेवलं असेल, सेवा केली असेल, तरी मातापित्याच्या ऋणांमधून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. म्हणून आपण आपल्या मातापित्यांची, आईवडिलांची चांगल्या प्रकारे सेवा करणं, जी पत्नी आहे, मुलं बाळं आहेत, त्यांचा योग्य प्रकारे आपण सांभाळ करणं आणि अयोग्य उलाढाली म्हणजे जे काही निरर्थक गोष्टी आहेत, निरर्थक गोष्टीच्या ज्या काही उलाढाली आहेत ते आपण आपल्या जीवनामध्ये कधी करू नये. हेच उत्तम मंगल तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. नंतर मग दानंच धम्मचर्याचं यात कानंच संगहो अनवज्जानि कम्मानी एतं मंगलमुत्तम. दान देणे, धर्माचरण करणे, आप्तेष्टाचा आदर सत्कार करणे, पाप कर्मापासून अलिप्त राहणे हे उत्तम मंगल आहे. हे तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. दान देणे म्हणजे योग्य व्यक्तीला, जसं आपण नियमितपणे पूजनीय भिक्खू संघाला आपण आपल्या घरी आदरपूर्वक निमंत्रित करून भोजन दान देत असतो, अष्टपरिस्काराचं त्या ठिकाणी दान देत असतो, आर्थिक दान त्या ठिकाणी देत असतो. जे पूजनीय लोक आहेत तर अशा लोकांना आपण नियमितपणे, जे लोक धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्य करत असतात, तर धम्म कार्यामध्ये जिथे जिथे धम्म कार्य होत असतं तर त्या ठिकाणी आपण स्वतःहून धम्मदान देण्याचा त्या ठिकाणी आपण प्रयत्न केला पाहिजे, त्या ठिकाणी आपण दान दिलं पाहिजे. तर तथागत भगवान बुद्ध म्हणतात दान देणे, धर्माचरण करणे म्हणजे धम्माचं आपण दान देऊन त्या ठिकाणी आपण धम्माचं आचरण केलं पाहिजे. आप्तेष्टाचा आदर सत्कार करणे, जे आपले मातापिता असतील, जे आपले नातेवाईक असतील, जे आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ असतील, तर त्यांचा आपण चांगल्या प्रकारे आपण आदर सत्कार केला पाहिजे आणि पापकर्मापासून आपण अलिप्त राहिले पाहिजे. म्हणजे अकुशल कर्म करण्यापासून आपण आपल्या जीवनामध्ये आपण नियमितपणे पाठीमागे असलं पाहिजे. कधीच आपण आपल्या जीवनामध्ये अकुशल कर्म करता कामा नये. हेच उत्तम मंगल तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. आरती विरती पापा मज्जपानाच संयमो अपमादोच धम्मेसु एतं मंगलमुत्तमं. काया वाचा व मनाने पाप न करणे, मद्यपान न करणे आणि धम्माच्या कार्यात तत्पर राहणे हे उत्तम मंगल तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. काया वाचा व मनाने पाप न करणे. मनुष्य 3 गोष्टीद्वारे पाप कर्म करत असतो. कायेने, वाचेने आणि मनाने. या गोष्टीने मनुष्य अकुशल कर्म आपल्या जीवनामध्ये करत असतो. परंतु तथागत भगवान बुद्ध सांगतात की काया वाचा आणि मनाने पाप न करणे, मद्यपानाचं सेवन न करणे, दारू असेल, ड्रग्स असेल, गांजा असेल, या पदार्थाचं आपण कधीही आपल्या जीवनामध्ये सेवन करता कामा नये. आणि जिथे जिथे धम्माचं कार्य होत असेल तर त्या ठिकाणी आपण धम्माचं कार्य करण्यासाठी, धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपण नियमितपणे तत्पर राहिलं पाहिजे. हेच उत्तम मंगल तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. नंतर गार ओच निवातोच संतुठीच कतंयुता कालेन धम्म सवनं एतं मंगलमुत्तमं. गौरव करणे, नम्रता बाळगणे, संतुष्ट राहणे, केलेले उपकार स्मरणे आणि योग्य वेळी धम्मश्रवण करणे हे उत्तम मंगल होय. तथागत भगवान बुद्ध सांगतात की गौरव केला पाहिजे. गौरव कुठल्या गोष्टीचा केला पाहिजे? जिथे जिथे चांगलं गौरवास्पद गोष्ट होत असेल, कधी कधी एखाद्या ठिकाणी चांगल्या प्रकारे एखाद्या सुंदरशा विहाराची निर्मिती होत असेल, जे लोक चांगल्या प्रकारे धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा कार्य करीत असतील, जे लोक आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारे गौरवास्पद ज्या गोष्टी करत असतील, तर त्या व्यक्तींचा आपण चांगल्या प्रकारे आपण गौरव केला पाहिजे. नाहीतर आपण सामाजिक जीवन जगत असताना आपण बघत असतो, चांगल्या कामामध्ये धम्माचं जिथे जिथे काम करण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो, त्या ठिकाणी जे काही अकुशल कर्म करणारे व्यक्ती असतात, तर त्या ठिकाणी
तिथे गालबोट लावण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात. तर तथागत भगवान बुद्ध म्हणतात की जे जे लोक गौरवास्पद आहेत त्यांचा आपण मान सन्मान केला पाहिजे. आपल्या अंगी नम्रता असली पाहिजे. जर आपण एखादी गोष्ट आपल्याकडनं जर कळत नकळतपणे जर एखादा प्रकार घडला असेल तर त्या गोष्टी आपण लगेच ॲक्सेप्ट केल्या पाहिजेत, स्वीकारल्या पाहिजेत. ज्या ज्या ठिकाणी आपली चुकी आहे त्या ठिकाणी आपण क्षमा मागितली पाहिजे, नम्रता बाळगली पाहिजे. संतुष्ट राहणे, मनुष्याने आपण आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण मेहनतीने प्राप्त केलेल्या आहेत त्या गोष्टी प्राप्त केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण संतुष्ट राहिले पाहिजे. तथागत भगवान बुद्ध म्हणतात संतुष्टी परमं धनं. म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्या प्रयत्नाने प्राप्त केल्या असतात, मेहनतीने प्राप्त केल्या असतात, तर त्या गोष्टीमध्ये आपण संतुष्टी म्हणजे आपण त्या गोष्टीमध्ये आपण प्रसन्न राहिले पाहिजे. केलेले उपकार स्मरणे आणि योग्य वेळी धम्मश्रवण करणे हे उत्तम मंगल आहे. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये आपल्याला एखाद्या वेळेस मदत केली असेल तर त्या व्यक्तीचं आपण वेळोवेळी आपण स्मरण केलं पाहिजे. त्यांनी जे आपल्यावरती उपकार केलेले असतात त्याची आपण जाणीव ठेवलेली पाहिजे. योग्य वेळी धम्मश्रवण करणे आणि नियमितपणे आपण धम्माचं श्रवण देखील केलं पाहिजे आपण आपल्या जीवनामध्ये. नाहीतर कधी कधी असं होतं, मनुष्य जर खूप सुखामध्ये असेल तर तेव्हा काही लोक म्हणतात आम्हाला काही धम्माचं गरज नाही. परंतु तथागत भगवान बुद्ध म्हणतात आपण सुखामध्ये जरी असेल, दुःखामध्ये जरी असेल, तेव्हा आपण धम्म आपण श्रवण केलं पाहिजे. धम्म आपण नियमितपणे जर आपण श्रवण केलं, त्याचं पालन केलं तर निश्चितच आपल्या जीवनाची अवस्था सुखाची होत असते. हे तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. खंतीत सो वचसत्ता समनानंच दर्शनं कालेन धम्मसाकच्चा एतं मंगलमुत्तमं. क्षमाशील असणे, अंगी लीनता असणे, श्रमणाचे दर्शन घेणे, योग्य वेळी धार्मिक चर्चा करणे हे उत्तम मंगल आहे. श्रमणाचे दर्शन घेणे, नियमितपणे आपण आपल्या जीवनामध्ये विहारामध्ये गेलं पाहिजे. विहारामध्ये जाऊन तथागत सम्यक संबुद्धांना आपण त्रिवार अभिवादन केलं पाहिजे. परित्राण पाठ श्रवण केलं पाहिजे. पूजनीय भिक्खू संघाच्या सानिध्यामध्ये गेलं पाहिजे. त्यांच्याकडनं आपण नियमितपणे धम्म उपदेश त्या ठिकाणी आपण श्रवण केलं पाहिजे. त्यांचं नियमितपणे आपण दर्शन घेतलं पाहिजे. आणि आपल्या अंगामध्ये लीनता असली पाहिजे. आपण बघत असतो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे, नदीमध्ये कधी कधी मोठमोठे झाडं त्या ठिकाणी येत असतात. कधी कधी ज्याला आपण लव्हाळ म्हणत असतो त्याचे झाडं देखील त्या ठिकाणी नदीमध्ये येत असतात. परंतु नदीला चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये जर प्रवाह आला, जे ताठर झाडे असतात, जे झाडं झुकत नाही, ते नदीच्या प्रवाहामध्ये वाहून जात असतात. परंतु लव्हाळ जर माहिती असेल, ते जेव्हा नदीचा प्रवाह येतो तेव्हा ते झुकून जाते. संपूर्ण पाणी जरी त्याच्यावरनं गेलं, पाणी गेल्याच्या नंतर परत ते उभं राहते. तशाच प्रकारे तथागत भगवान बुद्ध म्हणतात की आपणही आपल्या जीवनामध्ये क्षमाशील असलं पाहिजे, अंगी आपल्या लीनता असली पाहिजे, नम्रपणा असला पाहिजे आणि नियमितपणे आपण श्रमणाचे दर्शन घेतले पाहिजे आणि योग्य वेळी आपण धार्मिक चर्चा केली पाहिजे. म्हणजे नियमितपणे आपण आपलं जीवन जगत असताना आपल्या परिवारामध्ये, आपल्या समाजामध्ये, मित्रपरिवारांमध्ये नियमितपणे आपण जो तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेला धम्म आहे या धम्माचा आपण चर्चा केली पाहिजे. तपोच ब्रह्मचर्याचं आर्य सच्चान दर्शनं निब्बान सचिकिर्याचं एतं मंगलमुत्तमं. तथागत भगवान बुद्ध सांगतात ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. ब्रह्मचर्यामध्ये खूप मोठी ताकद आहे, म्हणून आपण ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. आर्य सत्याला आपण जाणलं पाहिजे. जे तथागत भगवान बुद्धांनी परम सत्य सांगितलेले आहे, जे 4 आर्य सत्य आहेत, जे आर्य सत्य म्हणजे जे प्रमुख 4 सत्य आहेत, त्याच्यामध्ये दुःख आहे, दुःख समुदय आहे, दुःख निरोध आहे, दुःख निरोधगामिनी प्रतिपदा आर्य सत्य आहे. जे काही आर्य सत्य तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे ते सत्य आपण त्या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि निर्वाणाचा साक्षात्कार करणे हेच उत्तम मंगल आहे.
आणि निर्वाणाचा आपण साक्षात्कार करणं हे देखील तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की हे देखील एक उत्तम मंगल आहे. तर तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की हे तर महामंगल सूत्र आहे. म्हणजे मनुष्याचं जीवन, मनुष्याचं कल्याण कशा प्रकारे होतं हे तथागत भगवान बुद्धांनी महामंगल सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. तर तथागत भगवान बुद्धांनी एक पराभव नावाचं सूत्र आहे. म्हणजे पराभव नावाचं जे काही सूत्र आहे त्यामध्ये तथागत भगवान बुद्धांनी त्या ठिकाणी मनुष्याचा पराभव कशा प्रकारे होतो तर त्याची कारणं तथागत भगवान बुद्धांनी पराभव सूत्रामध्ये त्या ठिकाणी सांगितलेली आहेत. अशाच वर्षावासाच्या कालावधीमध्ये तथागत भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये राहत असतात आणि त्या ठिकाणी वास्तव्य करीत असताना त्या ठिकाणी देखील अनेक प्रकारच्या देवता, त्या ठिकाणी सत्पुरुष लोक त्या ठिकाणी येतात आणि तथागत भगवान बुद्धांना मनुष्याच्या पराभवाची कारणे काय आहेत त्याबद्दल त्या ठिकाणी कारणे सांगण्यासाठी तथागत भगवान बुद्धांना त्या ठिकाणी विनंती करतात. तर तथागत भगवान बुद्ध सांगतात त्या ठिकाणी देवता लोक, सत्पुरुष लोक त्या ठिकाणी येतात आणि तथागत भगवान बुद्धांना विनंती करतात की भगवान, मनुष्याचा पराभव कशामुळे होतो आणि कोणाचा पराभव होतो हे आपण आम्हास कृपया करून सांगावे. अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांना त्या देवता लोक, सत्पुरुष लोक त्या ठिकाणी सम्यक संबुद्धांना करतात. तर त्या ठिकाणी स्वयं तथागत भगवान बुद्ध त्या ठिकाणी उपदेश देताना सांगतात की प्रगती करणारा पुरुष सहज जाणता येतो व पराजय अधोगतीला जाणारा पुरुष सहज जाणता येतो. जो धम्मवान आहे त्याची प्रगती होईल, जो धम्माचे आचरण न करणारा त्याचा पराभव होईल, अधोगती होईल. हे तथागत भगवान बुद्ध पहिलं कारण सांगतात. महामंगल सूत्रामध्ये आपण जाणलेलं आहे की मनुष्याचं मंगल कशा प्रकारे होतं, की मनुष्याने कुठल्या गोष्टी आचरण केल्याच्या नंतर मनुष्याचं कल्याण होतं हे आपण महामंगल सूत्रामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु पराभव सूत्रामध्ये तथागत भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की मनुष्याचा पराभव कशामुळे होतो किंवा कुणाचा पराभव होतो हे तथागत भगवान बुद्धांनी पराभव सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. तर तथागत भगवान बुद्ध म्हणतात की प्रगती करणारा पुरुष सहज जाणता येतो. म्हणजे जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये प्रगती करीत आहे, निश्चितच जो व्यक्ती धम्माचा आचरण करणारा असेल, धम्मवान असेल, श्रद्धावान असेल, दान देणारा असेल तर त्याच्या जीवनामध्ये प्रगती आणि प्रगतीच होत असते. तर अशा प्रकारचा पुरुष आपण सहज जाणत असतो. पराजय अधोगतीला जाणारा पुरुष सहज जाणता येतो. त्याच प्रकारे जर एखादा व्यक्ती जर आपल्या जीवनामध्ये वेळोवेळी पराजित होत असेल, अधोगतीला जात असेल तर अशाही लोकांची गती आपल्याला जाणता येत असते. कधी कधी आपण समाजामध्ये सामाजिक जीवन जगत असताना आपण बघत असतो काही व्यक्ती खूप गरीब असतात, परंतु चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन, चांगल्या प्रकारे ज्ञान आत्मसात करून बाबासाहेबांनी जो सांगितलेला आदेश आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन आपली आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती सुधारत असतात आणि त्यांच्या जीवनामध्ये प्रगती आणि प्रगतीच करीत असतात. परंतु कधी कधी आपण समाजामध्ये हे देखील बघत असतो, जो परमपूज्य बोधिसत्वांनी दिलेला आदेश आहे या आदेशाचं पालन करत नाही, त्याच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु अशा लोकांची अधोगती झाल्याशिवाय राहत नाही. आपण हे देखील आपण समाजामध्ये बघत असतो. या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं आहे, जो व्यक्ती धम्माचं आचरण करत असतो तर त्याची प्रगती होत असते. परंतु जे लोक धम्माचा द्वेष करत असतात, धम्माच्या मार्गाने जात नाही, त्या व्यक्तीची मात्र त्याच्या जीवनामध्ये अधोगती आणि अधोगतीच होत असते. हे तथागत भगवान बुद्धांनी त्या व्यक्तीच्या पराभवाचं पहिलं कारण त्या ठिकाणी त्या सत्पुरुष लोकांना सांगितलेलं आहे. तर त्या ठिकाणी देवता लोक म्हणतात की भगवान, पराभवाचं आम्हाला पहिलं कारण समजलं आहे, कृपया करून आपण आम्हाला दुसरं कारण सांगावं. तर त्या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध दुसरं कारण त्या ठिकाणी त्या सत्पुरुष लोकांना सांगतात. पराभव पावणाऱ्याला दृष्टप्रिय असतात व सज्जन अप्रिय, त्याला दुष्टाचा धर्म आवडतो, हे त्याच्या पराभवाचे कारण आहे. तथागत भगवान बुद्ध दुसरं कारण सांगतात की पराभव पावणाऱ्याला दृष्टप्रिय असतात
आपल्याला माहीतच आहे, जर एखादा व्यक्ती जर दारूचं सेवन करत असेल, पंचशिलेचं भंग करणारा असेल, तर त्या ठिकाणी जर एखादा सत्पुरुष व्यक्ती, चांगला सज्जन व्यक्ती त्याला समजावून सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असेल, तर अशा व्यक्तीचा त्याला राग येत असतो, क्रोध येत असतो. म्हणून तथागत भगवान बुद्ध म्हणतात की पराभव पावणाऱ्या व्यक्तीला दुष्ट प्रिय असतात व सज्जन अप्रिय असतात. त्याला दुष्टांचा धर्म आवडतो. जे काही लोक अकुशल कर्माकडे व्यसनाधीन झालेले असतात, तर त्या व्यसनाधीन झालेले त्याला मित्र परिवार आवडत असतो. सज्जन परिवार म्हणजे जे लोक धर्माचं आचरण करत असतात, जे कधी पंचशिलेचं पालन करत असतात, तर अशा व्यक्तींचा जो व्यक्ती द्वेष करत असतो, हे त्याच्या पराभवाचं दुसरं कारण आहे, हे तथागत भगवान बुद्ध सांगतात. तिसरं कारण तथागत भगवान बुद्ध सांगतात, निद्राशील, झोपाळू, गप्पा करणारे व प्रयत्न न करणारे, आळशी आणि रागिष्ट मनुष्य हे त्याच्या पराभवाचे कारण आहे. आपण बघत असतो, निद्राशील, झोपाळू म्हणजे जो व्यक्ती फक्त आपल्या जीवनामध्ये भोजन आणि आराम करत असतो, आळसामध्ये आपलं जीवन घालवत असतो, मोठमोठ्या गप्पा गोष्टी करत असतो, मोठमोठे स्वप्न बघत असतो, मोठमोठ्या गोष्टी करत असतो, परंतु कृती मात्र शून्य असतं. आपल्या जीवनामध्ये कधीही ते कठोरपणे प्रयत्न करत नाहीत. म्हणजेच जो व्यक्ती झोपाळू आहे, नुसताच बडबड करणार आहे, गप्पा गोष्टी करणारा आहे, परंतु प्रयत्न आपल्या जीवनामध्ये शून्य करणारा आहे, अशा प्रकारचा आळशी व्यक्ती, अशा प्रकारचा रागीट व्यक्ती, त्याचा जो काही स्वभाव आहे, हे त्याच्या पराभवाचं कारण आहे, हे तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. चौथं कारण तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं आहे, जो स्वतः समर्थ असून आपल्या वयोवृद्ध आई वडिलांचे भरण पोषण करीत नाही, हे त्याच्या पराभवाचं कारण आहे. तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे, जर एखादा व्यक्ती समर्थ असेल, तो कुठल्याही प्रकारचा अपंग नसेल, एखादा व्यक्ती खूप श्रीमंत असेल, तो खूप समर्थ आहे, परंतु आपल्या वयोवृद्ध मातापित्यांची सेवा करीत नसेल, त्यांचं भरण पोषण करीत नसेल, त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करत नसेल, तर तथागत भगवान बुद्ध म्हणतात, हे त्या व्यक्तीच्या पराभवाचं कारण आहे. आताच काही महिन्यापूर्वी एक प्रसंग घडलेला आहे. आपण सर्वांनी न्यूजपत्रा म्हणजे टेलिव्हिजनच्या माध्यमातून बघितलं असेल किंवा वृत्तपत्राच्या माध्यमातून आपण वाचलं असेल. एक चांगला मोठा प्रकारचा एक अधिकारी, ज्याची संपत्ती 40 करोड आहे, परंतु त्याचे वृद्ध मातापिता अनाथ आश्रमामध्ये आहेत. काही मीडियावाले, काही पत्रकार बंधू त्या मातापित्यांकडे वृद्धाश्रमामध्ये गेले, तर त्या वृद्धाश्रमामध्ये गेल्याच्यानंतर मातापित्यांनी सांगितलं की माझा मुलगा खूप मोठा अधिकारी आहे, त्याच्याकडे 30 ते 40 करोडची प्रॉपर्टी आहे, संपत्ती आहे, परंतु आम्हाला म्हणजे माझ्या पत्नीला म्हणजे आम्हा दोघांना 2 वेळेसचं भोजन देण्यासाठी देखील त्याच्याकडे पैसे नाही आहेत. म्हणजे अशा प्रकारचे जे काही व्यक्ती असतात, तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे, जो व्यक्ती समर्थ असून आपल्या वयोवृद्ध आईवडिलांचे भरण पोषण करीत नाहीत, म्हणजे मातापित्यांची वयोवृद्ध अवस्थेमध्ये सेवा करत नाहीत, हे त्याच्या पराभवाचं कारण आहे, हे तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. म्हणून आपण जीवन जगत असताना आपण आपल्या मातापित्याची चांगल्या प्रकारे आपण सेवा केली पाहिजे, चांगल्या प्रकारची आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. जो धम्मगुरूंचा सत्पुरुषांना खोटे बोलून फसवितो, हे देखील तथागत भगवान बुद्धांनी अधोगतीचं कारण सांगितलेलं आहे. जो सत्पुरुष लोकांना, सज्जन लोकांना, आपल्या धर्मगुरूंना खोटं बोलून फसवित असतो, हे देखील त्याच्या पराभवाचं कारण तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. म्हणून दुसरं आहे, पुष्कळ धनसंपत्ती असलेला मनुष्य गोड अन्न एकटाच खातो, हे त्याच्या पराभवाचं कारण आहे. तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं, जर एखाद्या व्यक्तीकडे भरपूर अशी धनसंपदा असेल, परंतु त्याचा उपभोग तो एकटाच जर घेत असेल, कधी दान धर्म करत नसेल, कधी मातापित्यांची सेवा करत नसेल, कधी मुलाबाळांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करत नसेल, जे आपले नातेवाईक आहेत त्यांच्या कधी वेळ प्रसंगी कामी पडत नसेल, तर तथागत भगवान बुद्ध म्हणतात, हे देखील त्याच्या अधोगतीचं कारण आहे, हे देखील तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. नंतर सांगितलं की
कुळ, धन व गोत्र याचा गर्व करणारा मनुष्य आपल्या नातेवाईकांची अवहेलना करतो. कधी कधी काही लोकांना खूपच गर्व असतो की माझा जन्म या कुळामध्ये झालेला आहे, माझं कुळ श्रेष्ठ आहे, माझा जन्म या कुळामध्ये झालेला आहे, माझ्याकडे खूप धनसंपदा आहे, माझ्या गोत्राचा खूप मानसन्मान आहे, याचा खूप एखाद्या व्यक्तीला गर्व असतो. परंतु त्याचे जे काही नातेवाईक असतात, मित्र परिवार असतो, त्या नातेवाईकाची तो अवहेलना करत असतो, त्यांना हीन भावनेने त्या ठिकाणी बघत असतो. तर तथागत भगवान बुद्ध म्हणतात, हे देखील त्या व्यक्तीच्या पराभवाचं कारण आहे. नंतर सांगितलेलं आहे की क्षत्रिय कुळात जन्मलेला गरीब निर्धन असून हाव मोठी असलेला मनुष्य तृष्णेपोटी राज्य मिळविण्याचा प्रयत्न करतो, हे त्याच्या पराभवाचे कारण आहे. हे शेवटचं पराभवाचं कारण तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. जर एखाद्या व्यक्तीचा जन्म गरीब घरामध्ये झाला असेल, निर्धन परिवारामध्ये झाला असेल, परंतु त्याची हाव खूप मोठी असेल, तथागत भगवान बुद्धांनी स्वप्न बघण्याला विरोध केलेला नाही. परंतु तथागत भगवान बुद्ध म्हणतात, एखादा व्यक्ती फारच झोपाळू असेल, निंद्राळू असेल, मोठमोठ्या गप्पा गोष्टी करणारा असेल, परंतु कृती मात्र शून्य असेल, तर अशा प्रकारचा व्यक्ती गरीब असेल, निर्धन असेल, परंतु त्याला हाव खूप मोठी आहे, आसक्ती आहे, आणि अशा प्रकारचा व्यक्ती तृष्णेपोटी राज्य मिळविण्याचा प्रयत्न करत असेल, तर हे देखील तथागत भगवान बुद्धांनी त्याच्या अधोगतीचं कारण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना तथागत भगवान बुद्धांनी त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानाच्या प्राप्तीपासून ते तथागत भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणापर्यंत जो काही उपदेश केलेला आहे, हा संपूर्ण उपदेश मनुष्याच्या कल्याणासाठी, मनुष्याच्या सुखासाठी, मनुष्याच्या दुःखमुक्तीसाठी तथागत भगवान बुद्धांनी केलेला आहे. तर छोटीशी मी एक शेवटची गाथेचा अर्थ सांगतो आणि माझी छोटीशी धम्मदेशना या ठिकाणी मी समाप्त करतो. तथागत भगवान बुद्धांनी जो काही धम्माचा उपदेश केलेला आहे, या उपदेशाचा सार एका गाथेमध्ये तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेला आहे की मनुष्याने कशा प्रकारे जीवन जगलं पाहिजे. तथागत भगवान बुद्ध सांगतात की सब पापस्स अकरणं कुशलस्स उपसंपदा सचित पर्योदपनं एतं बुद्धान शासनं. सब पापस्स अकरणं म्हणजे कसल्याच प्रकारचे पाप कर्म न करणे, काया, वाचा आणि मनाने कधीच पाप न करणे, अकुशल कर्म कधीच न करणे. म्हणजे सब पापस्स अकरणं म्हणजे कुठल्याही प्रकारचे पाप कर्म, अकुशल कर्म आपल्या जीवनामध्ये कधीच करू नये. कुशलस्स उपसंपदा, जे काही कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे, ते आपल्या जीवनामध्ये नियमितपणे वारंवार त्या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कुशलस्स उपसंपदा सचित पर्योदपनं एतं बुद्धान शासनं. आणि जे क्षणाक्षणाला जे आपलं मनीन होणारं मन आहे, या मनुष्याच्या मनामध्ये एका मिनिटामध्ये हजारो असे विचार त्या ठिकाणी मनुष्याच्या मनामध्ये येऊन जात असतात. कधी कुशल विचार असतील, कधी अकुशल विचार असतील, कधी चांगले विचार असतील, कधी वाईट विचार असतील. तर एका मिनिटामध्ये मनुष्याच्या मनामध्ये हजारो असे विचार येऊन जात असतात. ज्याप्रमाणे एखादं मळलेलं वस्त्र असेल तर ते आपण दुसऱ्या दिवशी वापरत नाही, त्याला सर्वप्रथम आपण स्वच्छ करतो आणि ते वस्त्र आपण दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी परिधान करत असतो. परंतु जर मनुष्याचं मन जर मलिन झालं असेल, त्या मनुष्याच्या मनामध्ये रागाची भावना, द्वेषाची भावना, लोभाची भावना, क्रोधाची भावना निर्माण झाली असेल, मनुष्याचं चित्त जर मलिन झालं असेल, तर त्या मलिन होणाऱ्या मनाला आपण परिशुद्ध केलं पाहिजे. हेच तथागत भगवान बुद्धांचं शासन आहे आणि हाच तथागत भगवान बुद्धाचा धम्म आहे. तर तथागत भगवान बुद्ध म्हणतात, सब पापस्स अकरणं कुशलस्स उपसंपदा सचित पर्योदपनं एतं बुद्धान शासनं. म्हणजे कसल्याही प्रकारचे पाप कर्म न करणे, पुण्यकर्माचा संचय करणे आणि क्षणाक्षणाला जे काही मलिन होणार आपलं चित्त आहे, मन आहे, या मनाला परिशुद्ध करणे, हेच तथागत भगवान बुद्धांचं शासन आहे. हेच तथागत भगवान बुद्धांचं धम्म आहे. हेच तथागत भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मामध्ये सांगितलेलं आहे. तर मी आता
वेळेच्या अभावी अधिक धम्मदेशना न देता याच ठिकाणी मी थांबतो व आपल्या सर्व धम्म उपासक उपासिकांना परत एकदा वैशाख पौर्णिमेच्या बुद्ध पौर्णिमेच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांच्या प्रती मंगल मैत्री व्यक्त करतो. आणि विशेष करून आज आपण जी धम्मदेशना या ठिकाणी ऑनलाईन या ठिकाणी आपण घर बसल्या या ठिकाणी आपण श्रवण करीत आहात, हे पुण्यकर्म करण्याची संधी पूज्य भदंत डॉक्टर इंदवंसजी महास्तवीर यांनी आपल्या सर्वांना या ठिकाणी प्रदान केलेली आहे. आपल्यावरती अनुकंपा करून या बुद्धा स्टिचिंग चॅनलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी ऑनलाईन घर बसल्या या ठिकाणी आपण धम्मदेशना श्रवण करत आहात. तर भंतेच्या प्रती देखील मी खूप कृतज्ञता व्यक्त करतो. भंतेला या ठिकाणी त्रिवार अभिवादन करून आपल्या भावी जीवनामध्ये आपल्या सर्वांना सुख शांती आयुष्य आरोग्य वर्णानी बलाची प्राप्ती हो व आपल्या ज्या काही इच्छिताने पाचित मनोकामना असतील त्याही सर्व मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे बुद्ध धम्म संघ या तिन्ही रत्नाच्या प्रतापाने पूर्णत्वात जाऊ अशीच आपल्या सर्वांच्या प्रती या ठिकाणी मंगल आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझी छोटीशी धम्मदेशना याच ठिकाणी समाप्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य प्राप्त हो. भवतु सब मंगलम. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.